देवरुखच्या अंबाऊ अभियांत्रिकी महाविद्यालयात अशी आगळी वेगळी दंगल सुरू आहे। या मैदानात व्यक्तींऐवजी रोबो कुस्तीचा आखाडा मारताना दिसतायत। 25 किलो वजनी गटाचे रोबोट तयार करून त्यांचे कुस्ती सामने खेळवण्यात येत आहेत। कुणी डिफेन्स करतंय तर कुणी ताकद लावून प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याचा प्रयत्न करतोय। जो मैदानाबाहेर फेकला जातोय त्याचा पराजय होतोय। आमच्या टीमचं नाव आहे मेगाट्रॉन म्हणून। आम्ही टीम बेस करताना आधी डिफेन्सिव्ह कशी होईल ते बघितलं, नंतर आम्ही अटॅकिंगवरती भर दिला। रोबोटच्या दंगलीसाठी राज्यभरातून अनेक अभियंता आणि डेव्हिल असे रोबोट मैदानात होते। कुस्तीत जसे नियम असतात तसेच याही स्पर्धेसाठी होते। आता रोबो दंगल म्हणजे आपल्या बाहेरच्या देशात होतो रोबो वॉर, आपण टीव्हीवरती बघतो, जे मेकॅनिझम इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वापरून मोठे रोबोट्स बनवतात आणि त्यांचा एक कॅबिनमध्ये वॉर होतो किंवा फाईट होते। आता सेम थिंग आपल्या कोकण भागेत, आपल्या ह्या कोकण भागेत फर्स्ट टाइम होतो। अभ्यासातील गोडी वाढावी म्हणून हा आगळा वेगळा प्रयोग राबवण्यात आल्याचं प्राध्यापक सांगतायत। दंगलचे सगळे रूल्स वापरलेले, त्याच्यामध्ये 25 केजीचा मॅक्झिमम वेटचा रोबो असला पाहिजे। ते दोन रोबो एका वेळी कुस्ती करतील आणि त्या कुस्तीच्या जसे नियम असतात त्याच्यावर त्याची कुस्ती खेळली जाईल। आमिरच्या दंगल सिनेमाप्रमाणे रोबोटच्या दंगलीतही ट्विस्ट होते। इथला खास अंदाज पाहण्यासाठी या दंगलला भेट द्यायलाच हवी। प्रणव पुळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।